नमस्कार, मी परमदास जाधव. पहाटेचा वारा सांगतो, उठ चल सुरू कर, नवा दिवस वाट पाहतो. जगाला सांग तू कर. आज सकाळी सूर्योदय हे 6:40 झालं. तर आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस. तर माता ब्रह्मचारिणी यांची पूजा. ब्रह्म म्हणजे माता ब्रह्मणीची तपस्येची देवी आहेत. आज ब्रह्मयोगी रात्री 10 वाजेपर्यंत आहे. भारतात उद्या शनिवारी 21 मार्चला ईद हा सण साजरा होणार आहे. तर काल भारतात चंद्र दिसला नाही. सर्व मुस्लिम बांधवांना अगोदरच ईद मुबारक. तर आजचा सुविचार: तपस्या म्हणजे फक्त उपवास नाही, मेहनत, समय आणि चिकाटी हीच खरी तपश्चर्या. नवरात्रीच्या या पवित्र दिवशी हा सुविचार लिहून ठेवा. आदिशक्ती माता ब्रह्मणीची यांची पूजा प्रार्थना. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्ते नमस्ते नमो. आज माता ब्रह्मणीचा नमस्कार करा, जीवनात शक्ती मिळेल. आज शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस आधी आणि गारपीट होण्याचा हवामानाच्या खात्याचा अंदाज. उद्या पिकावर संकट येण्याची शक्यता. मार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग, उडीद पेरणी करा, पण आधी हवामान तपासा. जवळच्या कृषी केंद्रावर चांगले बियाणे मिळतील ते घ्या आणि तेच पेरा. तर आज अनेक राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. तर अनेक मोठ्या शहरात ईदच्या सुट्टीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. तर महाराष्ट्राचं तापमान हे 34 ते 37 अंश सेल्सिअस इतकं राहील. राष्ट्रीय दिनदर्शिका 23,307. बाजार सावरतोय. किम जोंग उन उत्तर कोरिया निवडणुकीत 99.93% मते मिळवून जिंकले. स्पर्धा परीक्षार्थी हे लक्षात ठेवा तुम्ही. तर IPL 2026 मध्ये धोनीला दुखापत. सराव शिबिरात त्याला हे दुखणं झालेलं आहे. तर संजू सॅमसन आता चेन्नई सुपर किंगमध्ये. तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयलकडे. IPL फक्त 8 दिवस बाकी आहेत. 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तर नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा, फळे, दूध, राजगिरा खा. उद्या ईद आहे. शिरखुर्मा, शेवई खाताना जपून खा, पोट बिघडू शकते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. तर कालच्या घडलेल्या बातम्या तुम्हाला थोडक्यात सांगतोय. काल शेअर बाजारामध्ये निर्देशांक 2,500 अंकांनी घसरला. रुपया 92 रुपयांनी 93 पैसे इतका घसरलेला आहे. तर इस्रायलने दावा केला की इराण आता
अन्न वस्त्र बनू शकत नाही आणि एअर इंडिया आज पश्चिम आशियात 34 विमाने उडवणार आहे. प्रवाशांना दिलासा झालेला आहे, कारण 34 विमाने उडवणार आहे एअर इंडिया. तर दुबई विमानतळ ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा सुरू. जे दुबईच्या विमानतळावर ड्रोन हल्ला झालेला होता, त्यानंतर आता परत ते सुरळीत प्रवास सुरू आहे. तर भारतात उद्या 21 मार्चला ईद सण हा साजरा केला जाणार आहे. तर काल चंद्र दिसला नाही. हर सुबह एक नई शुरुआत है, हर रात एक नई उम्मीद है. जीते रहो, लड़ते रहो, यही जिंदगी है, यही जिंदगी है. सर्वांना चैत्रच्या हार्दिक शुभेच्छा.